गेल्या 8 ते 10 दिवसापासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने या परिसरातील वसाड पट्ट्यातील खोलाड भागातील शेकडो एकर जमिनीमध्ये अजूनपर्यंत पाणी साचलेलंच असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडलाय। यावर्षी पावसाने पाहिजे त्या प्रमाणामध्ये सुरुवात केली नसल्याने प्रथमतः शेतकऱ्याची नाराजी झाली, परंतु गेल्या काही दिवसापासून दमदार पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं। त्यामुळे शेतकरी आनंदात होता। मात्र गेल्या 8 दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने खोलाड पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनपर्यंत पाणी असल्याने पुन्हा शेतकरी चिंतेत सापडला असल्याचं विदारक चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे। या खोलाड पट्ट्यातील जमिनी ही भारी असल्यामुळे या जमिनीला अल्प पाऊस पाहिजे असल्याने जास्त पाऊस या जमिनीला सहन होत नसल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं। परंतु गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस सुरू असल्याने या भागात खोलाड नाला सुद्धा आहे। या नाल्याचं पूर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी वाहून गेल्याने या पिकांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। या खोलाड पट्ट्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशी पिकांना जास्त प्रमाणात पसंती दिली। तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली, परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनपर्यंत पावसाचं पाणी साचून असल्याने या पिकांना धोका निर्माण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। अजूनपर्यंत जर पावसाळ्याचे थैमान असेच राहिले तर शेतकऱ्यांना मोठा घाटा सहन करावा लागणार असल्याचं शेतकरी बोलतायत। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी अतुल टाले, अमरावती जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.